विद्यार्थी मित्रांनो, मी शंकरे सर, सहशिक्षक ज्ञानदीप कोचिंग क्लासेस निलंगा. आज आमच्या क्लासमध्ये संख्या ज्ञान मध्ये रोमन संख्या हा घटक शिकवण्यात आलेला आहे. तरी यावर आधारित प्रश्न आज आपण आमच्या विद्यार्थ्यांच्या मार्फत सोडून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की रोमन संख्या या घटकावर सैनिकी स्कूल, नवोदय, स्कॉलरशिप अशा सर्व शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये हमखास एक तरी प्रश्न अवश्य विचारला जातो. त्या अनुषंगाने हा घटक आम्ही आज विद्यार्थ्यांना परिपूर्ण पद्धतीनं शिकवण्यात आलेला आहे. तरी त्या आधारित प्रश्न आज आपण पाहणार आहोत. तरी आपण विद्यार्थ्यांच्या मार्फत खालील दिलेले अंक रोमन संख्येत कसे लिहितात हे आपण विद्यार्थ्यांकडून सोडून घेणार आहोत. त्याचबरोबर खालील दिलेल्या रोमन संख्या कशा पद्धतीनं अंकामध्ये लिहिल्या जातात हे आपण आज आमच्या विद्यार्थ्यांच्या मार्फत समजून घेणार आहोत. चला तर मग पहिली संख्या आहे 49. तर 49 ही संख्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला रोमन संख्येमध्ये लिहायचं आहे. तर मला या ठिकाणी कोण लिहून दाखवत? कुरेशी. कुरेशी हा आपल्याला 49 हा अंक रोमन संख्येमध्ये लिहून दाखवत आहे. काय अंक आहे रोमन संख्येमध्ये? XL ची काय किंमत होते? 40 आणि IX ची 9. व्हेरी गुड. 40 आणि 9 49. व्हेरी गुड. दुसरा अंक आहे 58. तर 58 हा अंक रोमन संख्येमध्ये मला कोण लिहून दाखवेल? यशवंत. यशवंत आपल्याला 58 हा अंक रोमन संख्येमध्ये लिहून दाखवत आहे. LV ची काय किंमत आहे तिथं? L ची किंमत 50. V ची किंमत 5. 50 आणि 5 55. आणि ट्रिपल आहे 3. 55 आणि 3 58. व्हेरी गुड. यानंतरचा अंक आहे 22. 22 हा अंक रोमन संख्येमध्ये कोण लिहून दाखवेल? रोहिणी. डबल एक्स ची काय किंमत आहे? 20. आणि डबल आय ची 2. 20 प्लस 2 22. व्हेरी गुड. त्या पुढचा अंक आहे 90. 90 हा अंक रोमन संख्येमध्ये कोण लिहून दाखवेल? जाधव. जाधव हा आपल्याला 90 हा अंक रोमन संख्येमध्ये लिहून दाखवणार आहे. एक्स ची काय किंमत आहे? 10. आणि सी ची 100. 100 मधून एक्स मायनस 90. व्हेरी गुड. अंक जो आहे तो 62 आहे. 62 हा अंक कोण लिहून दाखवेल? पाटील. पाटील आपल्याला 62 हा अंक रोमन संख्येमध्ये लिहून दाखवणार आहे. L ची किंमत काय आहे? L ची किंमत 50. X ची किंमत 10. आणि डबल आय ची किंमत 2. L प्लस X प्लस डबल आय बरोबर 62. व्हेरी गुड. त्यानंतरचा जो अंक आहे 6 तो आहे 70. 70 हा अंक रोमन संख्येमध्ये कोण लिहून दाखवेल? मंदाकिनी. L ची काय किंमत आहे? 50. X ची 10. X ची 10. L 50
x10 x10 बरोबर 70. व्हेरी गुड. काय सातवा 87. 87 हा अंक कोण लिहून दाखवेल? पाटील. एल ची काय किंमत आहे? एक्स ट्रिपल एक्स ची 30, व्ही ची 5 आणि डबल आय ची 2. काय पूर्ण किंमत झाली मग? 87. व्हेरी गुड. जो अंक आहे तो 100 आहे. 100 ही संख्या रोमन अंकामध्ये कशी लिहितात? काय अल्फाबेट्स आहे? सी. सी ची काय किंमत आहे? 100. व्हेरी गुड. तुझं नाव काय? अबूजर. व्हेरी गुड. चला पुढचा जो 9वा अंक आहे 500. तर 500 हा अंक रोमन संख्येमध्ये कसे लिहिले जाते? अबूजर. कोणता अल्फाबेट्स आहे? डी. डी ची काय किंमत आहे? व्हेरी गुड. पुढचा अंक आहे 10वा 550. 550 ही संख्या रोमन संख्येमध्ये कशी लिहिली जाते? ईश्वरी. ईश्वरी आपल्याला 550 हा अंक रोमन संख्येमध्ये लिहून दाखवत आहे. डी एल. डी ची काय किंमत आहे? आणि एल ची बरोबर. व्हेरी गुड. 11वी संख्या आहे 690. 690 ही संख्या रोमन संख्येमध्ये कशी लिहिली जाते? रुद्राक्ष. डी ची काय किंमत आहे? सी ची 100 आणि एक्स सी ची 90. बरोबर आहे. व्हेरी गुड. 12वा अंक आहे 707. 707 ही संख्या रोमन संख्येमध्ये कशी लिहिली जाते? 33 ही संख्या रोमन संख्येमध्ये कशी लिहिली जाते? कुणाल. कुणाल हा आपल्याला 633 ही संख्या रोमन संख्यात लिहून दाखवत आहे. कुणाल. डी ची किंमत 500. सी ची किंमत 100. डबल एक्स ची ट्रिपल एक्स ची किंमत 30 आणि ट्रिपल आय ची किंमत 3. टोटल संख्या 633. व्हेरी गुड. 17वी संख्या आहे 777. 777 ही संख्या रोमन अंकामध्ये कशी लिहिली जाते? वेदिका. अल्फाबेट्स डी ची किंमत 500. डबल सी ची 200. टोटल 700. एल ची किंमत 50. डबल एक्स ची 20. किंमत 70. व्ही डबल आय ची किंमत 7. टोटल संख्या 777. व्हेरी गुड. 18वा अंक आहे 660. 660 ही संख्या रोमन संख्यामध्ये कशी लिहिली जाते? जानवी. अल्फाबेट्स डी ची किंमत 500.
सी ची किंमत, एल ची किंमत 50 आणि एक्स ची किंमत, टोटल संख्या 660 व्हेरी गुड. पुढचा 19वी संख्या आहे 1000. 1000 ही संख्या रोमन संख्येमध्ये कशी लिहिली जाते? एम ची किंमत, व्हेरी गुड. ठिकाणी आपण एकूण 19 संख्या या ठिकाणी रोमन संख्येमध्ये आपण पाहिलेले आहेत. आता पुढचा जो प्रश्न आहे, तर आता तुम्हाला या ठिकाणी अल्फाबेट्स दिलेले आहेत, जे रोमन संख्येमध्ये संख्या दिलेले आहेत. तुम्हाला याचं रूपांतर संख्येमध्ये करायचं आहे किंवा अंकामध्ये. तुम्हाला या अल्फाबेटची किंमत तुम्हाला पुढे लिहायचं आहे. तर एल ही रोमन संख्या अंकामध्ये कशी लिहिली जाते? एल ची किंमत काय आहे? 50. व्हेरी गुड. एम ही रोमन संख्या अंकात कशी लिहिली जाते? काय किंमत आहे? 1000. व्हेरी गुड. सी हा रोमन अंक याची किंमत किंवा सी ही रोमन संख्या अंकात कशी लिहिली जाते? सी ची किंमत 100. व्हेरी गुड. डबल एक्स ही रोमन संख्या अंकात कशी लिहिली जाते? डबल एक्स ही रोमन संख्या अंकात कशी लिहिली जाते? डबल एक्स ची काय किंमत आहे? 20. व्हेरी गुड. सी डी हा रोमन अंक संख्येत कसा लिहिला जातो? चैतन्य हा सी डी हा अंक काय किंमत आहे? 400. सी डी ची किंमत काय आहे? 400. व्हेरी गुड. पुढचा रोमन अंक आहे डी डबल सी हा रोमन अंक संख्येमध्ये कसा लिहिला जातो किंवा अंकामध्ये कसा लिहिला जातो? डी ची किंमत 500 आणि ट्रिपल सी ची 300 बरोबर 800. व्हेरी गुड. अंकाची संख्या आहे एल सी डबल एक्स आय व्ही हा रोमन अंक संख्येमध्ये कोण रूपांतर करून दाखवेल? अंश. एल सी ची किंमत 50 डबल एक्स ची 20 आय व्ही ची 4 टोटल संख्या 74. व्हेरी गुड. पुढचा अंक आहे डबल एम डी सी एल व्ही हा रोमन संख्या अंकामध्ये कोण रूपांतर करून दाखवेल? स्वराज पाटील. डबल एम ची किंमत 2000. डी ची किंमत 500 सी ची किंमत 100 आणि एल ची किंमत 50 आणि व्ही ची किंमत 55. टोटल संख्या 2655. 2655. व्हेरी गुड.